पुढील आठवड्यात जमा होणार आहे। त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर निवडणुकांमुळे ई-केवायसी ला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते। तर बघा बहिणो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय देखील घेण्यात आला आहे। बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। आजची सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी बातमी, सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे। सर्वात महत्त्वाचं, किती बहिणींना 1500 रुपये आलेले कमेंट करून सांगा। किती बहिणींना या ठिकाणी 3000 आलेले कमेंट करून सांगायचं आहे। कारण की बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार। अगदी तसंच झालेलं आहे की तुम्हाला ठिकाणी पैसे सुरू झालेले आहेत। आणि जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 2 दिवसापासून या ठिकाणी बहिणींच्या अकाउंटवर पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तर किती बहिणींना आलेले कमेंट करून सांगायचं आहे। ज्या बहिणींना पैसे आले असेल त्यांनी सांगा की सर मला ठिकाणी पैसे आलेले आहे। आणि किती आलेले, 1500 रुपये आलेले आहेत की 3000 रुपये आलेले, कमेंट करून सांगायचे आहे। ज्या बहिणींना 1500 आले असेल त्यांनी सांगा की सर मला 1500 रुपये आलेले आहे। ज्या बहिणींना 3000 आले असेल त्यांनी सांगा की सर मला 3000 रुपये आलेले आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना पैसे ज्या ठिकाणी आलेले नसतील तर अशा बहिणींसाठी सुद्धा ठिकाणी कमेंट करून सांगायचे की सर मला पैसे आलेले नाही आहे। कारण की त्या बहिणींना लगेच पैसे पाठवायचे येणार आहे। बहुतेक अशा बहिणी की ज्यांना पैसे जमा झालेले नाही, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मी सांगितलं होतं की जे वाटप असतं ते वाटप या ठिकाणी कमीत कमी 3-4 दिवस ठिकाणी चालतात आणि त्यामुळे तुम्हाला ठिकाणी पैसे टप्प्याटप्प्याने मिळतात। तर बहुतेक बहिणी या ठिकाणी म्हणतात की सर मला पैसे आलेले नाही आहे। तर काळजी करू नका बहिणींनो, तुम्हाला जर का ठिकाणी आज पैसे आले नाही तर तुम्हाला ठिकाणी उद्या मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कमेंट करून सांगावं लागणार आहे की तुम्हाला पैसे आले की नाही। कारण की बहुतेक अशा बहिणी की ज्यांना अपात्र केलं गेलेलं आहे, त्यामध्ये तुमचं सुद्धा नाव असू शकतं, म्हणून तुम्हाला पैसे आलेले नसतील। आता अपात्र का केलं गेलं आहे तर त्याचं कारण असं आहे की त्या बहिणींनी KYC केलेली नव्हती, त्यामुळे त्यांना अपात्र केलेलं आहे। तर तुम्ही KYC केली की नाही कमेंट करून सांगा। जर तुमची KYC झाली असेल तर प्रत्येक बहिणींनी सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली आहे, असं तुम्हाला लिहून पाठवायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुमची KYC झालेली नसेल तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली नाही आहे। आणि जर का झाली असेल तर झालेली लिहून पाठवायचं आहे। ज्यांची झाली नसेल त्याच्यावर सुद्धा ठिकाणी तोडगा काढला जाणार आहे। आता बघा या ठिकाणी आज महत्त्वाची अपडेट आली ती म्हणजे असं की सरकारच्या लाडकी बहीण योजना, तुम्ही जर बघितलं तर सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ताज्या घडामोडींमध्ये मोठ्या ठिकाणी बदल झालेला आहे। आणि तो बदल असा आहे की ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबामधील महिलांसाठी तयार करण्यात आलेली होती। की ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब आहेत अशा महिलांना ह्या योजनेमुळे फायदा होणार होता। कारण की त्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये ठिकाणी मिळत आहे, त्यामुळे त्यांचं कुटुंबसुद्धा ठिकाणी व्यवस्थित चालतं आहे आणि त्यांना एक आर्थिक पाठबळ या ठिकाणी मिळत आहे। पुढे बघा, जिथे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत आहे अशा बहिणींना या योजनेचा लाभ मिळतो आहे। म्हणजे ज्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल अशा बहिणींना हे 1500 रुपये मिळत आहेत। पण या योजनेमध्ये भरपूर अशा बहिणी की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यासुद्धा बहिणींना लाभ मिळत होता। मग त्यामुळे या ठिकाणी तपासणी सुरू झाली, त्यामध्ये भरपूर बहिणींना अपात्र केलं गेलं। अपात्र केल्याच्यानंतर सुद्धा काही बहिणी ठिकाणी राहिलेल्या होत्या ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या। मग अशा बहिणींना आता ठिकाणी कसं शोधायचं, तर त्यासाठी सरकारने काय केलं तर KYCच्या ठिकाणी प्रक्रिया सुरू केली की प्रत्येक बहिणींनी KYC करायची। ज्या ज्या बहिणी KYC करतील तर KYC करताना तुम्हाला माहिती भरायची होती। मग त्यामध्ये जर का तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ठिकाणी अपात्र केलं जाईल असं ठिकाणी सांगितलेलं होतं। आणि तुमचं उत्पन्न जर कमी असेल तर तुम्हाला पात्र ठरवलं जाईल आणि तुम्हाला योजनेचा लाभ पुढील या ठिकाणी मिळत राहणार आहे। आता बघा, या योजनेचा उद्देश असा होता की गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबामधील महिलांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करणे आणि त्यांना शैक्षणिक व आर्थिक सुरक्षा देणे हा योजनेचा हेतू होता। मात्र काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला जेव्हा त्या या योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या आणि ही बाब सरकारच्या लक्षामध्ये आली, त्यामुळे सरकारने योजनेची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला। बघा, मी तुम्हाला सांगितलं की बहुतेक अशा बहिणी होत्या की ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या। त्याचं कारण आहे की भरपूर अशा बहिणी होत्या की ज्या सरकारी नोकरीला होत्या तरी त्यांनी लाभ घेतलेला आहे। भरपूर अशा बहिणी होत्या की ज्यांच्याकडे या ठिकाणी 4 चाकी वाहने होते। भरपूर अशा बहिणी की ज्यांचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त होतं, तर अशा बहिणींनी सुद्धा ठिकाणी लाभ घेतलेला होता। मग अशा बहिणींना आता या ठिकाणी अपात्र कसं करायचं, शोधायचं कसं, म्हणून KYCची प्रक्रिया सुरू केलेली होती। आता यामध्ये किती बहिणींनी KYC केलेली सांगायचं आहे। ज्या ज्या बहिणीची KYC झालेली असेल त्यांनी सांगा की सर माझी KYC झालेली आहे। ज्या बहिणीची KYC झाली नसेल त्यांनी सांगायचं की सर माझी KYC झालेली नाही आहे। आणि ज्यांची झाली असेल त्यांना त्या ठिकाणी हप्ता मिळणार आहे। ज्यांची झाली नसेल त्या बहिणींना त्या ठिकाणी अपात्र केलं गेलेलं आहे। आता बघा,
तुम्ही जर बघितलं तर ज्या महिलांनी योजना सुरू ठेवण्यासाठी आवश्यक KYC प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला नाही आहे तर त्यांची नावे योजनेमधून या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांनी KYC केलेली नाही आहे तर अशा बहिणींना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे, त्यांना अपात्र केलं जाईल असं सांगितलेलं आहे. KYCची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 होती आणि ह्या मुदतीनंतर KYC न केलेल्या महिला योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत. म्हणजेच काय तर 31 डिसेंबर तुम्हाला मुदत दिली होती, अगोदर ही मुदत 18 नोव्हेंबर होती, 18 नोव्हेंबरच्या नंतर ही मुदत वाढवून दिली आणि 31 डिसेंबर केली, तरीसुद्धा भरपूर बहिणींनी KYC केलेली नाही. आता जर का तुम्ही KYC करत नसाल तर ही चूक तुमची आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की बहिणींनो KYC करून घ्या, KYC करून घ्या, तुम्हाला फायदा मिळणार आहे, तुमचे 1500 रुपये तुम्हाला मिळत राहतील असं मी तुम्हाला वारंवार सांगत होतो. पण भरपूर बहिणींनी KYC केलेली नाही आहे. तर ज्या बहिणींनी KYC केलेली नव्हती त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. तर कमेंट करून सांगा बरं किती बहिणींची KYC झाली आहे. ज्यांची झाली असेल त्यांनी सांगायचे की सर माझी KYC झालेली आहे, ज्यांची झाली नसेल त्यांनी सांगायचे की सर माझी KYC झालेली नाही आहे. आणि भरपूर अशा बहिणी आहे की ज्यांची KYC झालेली आहे पण तरीसुद्धा त्यांना पैसे आलेले नाही. तर अशा किती बहिणी त्यांनी सांगा की सर माझी KYC झाली तरीसुद्धा मला पैसे आलेले नाही आहे. तर त्या बहिणींना लगेच पैसे पाठवले जाणार आहे. फक्त तुमचं नाव तुम्हाला टाईप करून पाठवायचं आहे आणि तुम्ही KYC केली की नाही तुम्हाला ते टाईप करून पाठवावं लागणार आहे. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर आता बघा जर तुम्ही बघितलं तर याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम असा झाला आहे की तब्बल 67 लाख महिला या योजनेमधून बाहेर पडलेल्या आहेत. किती? जवळजवळ 67 लाख महिला. लक्षात घ्या, आकडा खूप मोठा आहे. तर एवढ्या बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे. आता एवढ्या ज्या बहिणी त्या अपात्र झालेल्या तर यांना या ठिकाणी आता पैसे मिळणार नाही आहे. आता बघा महिला अपात्र ठरण्याची इतर कारणे कोणकोणते तेही आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या कारणामुळे महिलांना अपात्र केलेलं आहे. तर बघा पहिल्या या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की योजनेच्या पडताळणीमध्ये असं आढळलं आहे की काही महिला केवळ KYC पूर्ण न केल्यामुळेच या ठिकाणी अपात्र ठरलेल्या नाही आहेत. तर काही महिला योजनेच्या निकषामध्ये सुद्धा बसत नाही आहेत. बघा उदाहरणार्थ काही महिलांकडे जर तुम्ही बघितलं तर वाहन असल्याचं समोर आलेलं आहे. तर काही ज्या सरकारी नोकरीमध्ये आहेत त्या देखील योजनेचा लाभ घेत होत्या. अशा सुद्धा महिलांना अपात्र केलं गेलेलं आहे. अशा सर्व महिलांचा जे नाव आहे ते नाव आता योजनेच्या यादीमधून काढण्यात आलेले आहे. आणि 31 डिसेंबर 2025पर्यंत राज्यामधील एकूण 1,80,00,000 महिलांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. जर तुम्ही बघितलं तर हा आकडा खूप मोठा आहे आणि एवढ्या बहिणींनी KYC केली होती. किती बहिणींनी? 1,80,00,000 बहिणींनी KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तर एवढ्या बहिणींना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. यामध्ये सुद्धा भरपूर बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे. का? कारण त्या बहिणी निकषामध्ये बसत नव्हत्या म्हणून. ठीक आहे. आता बघा ज्या महिलांनी वेळेत KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांचा लाभ हा नेहमीच सुरू राहणार आहे. मात्र जे 67 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना आता या योजनेचा फायदा मिळणार नाही आहे आणि ही घटना महिला लाभार्थ्यांसाठी मोठ्या ठिकाणी धक्का ठरलेली आहे. कारण की त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही, म्हणजेच त्यांचे पैसे या ठिकाणी आता बंद झालेले आहे आणि हा महत्त्वाचा मोठा धक्का बहिणींना बसलेला आहे. तर बहिणींना तुमची KYC केली होती की नाही कमेंट करून सांगा. तुम्हाला पैसे आले की नाही सांगा. ज्यांना आले नसतील त्यांना लगेच पाठवले जाणार आहे आणि ज्यांना आले असतील त्यांनी सांगा की सर मला पैसे आले, त्यांना लगेच पुढचा हप्ता जमा केला जात आहे. तर तेही तुम्हाला टाईप करून पाठवायचं आहे की पैसे आले की नाही. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व बहिणींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.